उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत कैरीचा तक्कू। कैरीच्या तक्कूला मी इथे कैरी छानपैकी किसून घेतली आहे बारीक, त्यानंतर मोहरीची डाळ घेतली आहे, तिखट घेतलाय काश्मीरी लाल तिखट याने रंग छान येतो, मीठ घेतला आहे आणि साखर घेतली आहे। साधारणतः कैरीचा आकार जेवढा असतो तेवढीच साखर घ्यायची आहे आपल्याला। आणि हा ना त्यानंतर मग हा किस जो आहे तो मिक्स केल्यानंतर साधारणतः 8 दिवस उन्हात ठेवा, म्हणजे साखर छान विरघळते आणि रंग पण छान येतो। मी हे सगळं ऍड करून घेते या कैरीमध्ये आणि मग उन्हात ठेवते हा तक्कू। याला गुजराती लोक छुंदा म्हणतात, त्यात थोडे खडे मसाले पण वापरतात, पण आमच्या घरी तक्कू जास्त आवडतो। साधारणतः अर्धी वाटीनी मीठ लागणार आहे याच्यामध्ये, नाहीतर तो खराब होतो। आणि साखर इथे मी पूर्ण वापरते। कैरी जेवढी मोठी होती तेवढीच साखर मी इथे घेतली आहे आणि याला छान हाताने मिक्स करते मी आणि मस्तपैकी काचेच्या बरणीत भरून 8 दिवस याला ऊन दाखवायला ठेवते। आता मी या बरणीत हा तक्कू भरते। साधारणतः मी थोडीशी मोठीच बरणी घेतली आहे, कारण या साखरे आणि मिठामुळे त्याला पाणी सुटेल आणि जो रस येईल ना तो बाहेर यायला नको, म्हणून मी जरा मोठ्या बरणीत हे भरते आणि उन्हात ठेवून देते। मस्तपैकी पाकाला येणार हे आणि छान पण लागणार। One eternity later.